SMS केला होता? मी आमचा साखरपुडा ठरायच्या अगोदर केलेला SMS. साखरपुडा झाला? साखरपुडा झाला. तो कधी झाला? 16 ऑगस्टला. 16 ऑगस्टला लगेच SMS करून मोकळ्या झालात? हा ना. मग ऑगस्ट पासून किती वेळा भेटला तू? खूपदा भेटलो. खूपदा भेटलो आणि ठरायच्या अगोदर पण भेटलेलो. बरं, तुम्हाला हे जे सगळे डीजे म्हणतात त्याच्यावर एक वेगळा प्रश्न, तुम्ही कधी रस्त्यात जाताना शांत जात असाल ना? कोणी मस्करी वगैरे केली तर तुम्ही काही बघत नसाल ना? नाही ना. कधी कोणाला ओरडत नाही? नाही. म्हणजे मी रस्त्याने चालताना तर इकडे तिकडे बघतच नाही. माझ्या विचारात मस्करी केली तुमची तर? कोणी मस्करी केली तर मग मी सोडत नाही. म्हणजे काय असं कधी झालंय? झालंय. काय झालं? म्हणजे कोणी काही मस्करी केली तर मी मारायची जाऊन त्यांना. बरं, मग आता लग्नाची सगळी. बरं, चित्रपट कुठला बघितला दोघांनी? आम्ही डबल सीट बघितला, तू हि रे बघितला. डबल सीट म्हणजे एका सीटवर बसून बघितलं? हो, आम्ही डबल सीटच गेलेलो. डबल सीट गेले होते मोटरसायकल वर? हो, बाईकवर गेलेलो. आणि कुठला बघितला? आणि तू हि रे बघितला. तू हि रे काय आहे? तू हि रे मध्ये तू हि रे म्हणजे ते एकमेकांना समजून घेतात. म्हणजे तिला जेव्हा त्याचं कळतं आधीचं पास्ट तेव्हा ती त्याला म्हणजे असं काय चित्रपट समजून घेते. आणि हिंदी कुठला बघितला? हिंदी नाही बघितला. हा बोलतो हिंदी नाही बघायचं, आपण मराठीत पिक्चर बघायचा. का असं का म्हणतात? काय नाही, पण शांत नाहीत का? खूप शांत आहेत ते. आता शांत आहेत, जेव्हा माझ्यासोबत असतात तेव्हा खूप बोलतात. आता शांत. म्हणजे असं म्हणायला पाहिजे की एकीकडे डीजे आहे तर दुसरीकडे ग्रामोफोन आहे. ग्रामोफोन पूर्वी होता ना असं हळू 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 एक बंगला बने. तर मला सांगा, तुम्ही अभ्यास वगैरे जे काही केला आजपर्यंत ते कसं काय? म्हणजे स्वतःच केला की तुम्हाला घरून सपोर्ट होता अभ्यासाचा? मम्मीचा घरून सपोर्ट होता मला. मम्मी करायची सपोर्ट. मग जास्त परिस्थिती खराब असल्यामुळे मी शाळा वगैरे सोडलेली मध्ये 8वीला असतानाच. म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती खराब असल्याने सोडलेली. मग कंपनीत जायला लागलो. मग मित्र वगैरे फ्रेंड सर्कल चांगला होता. मग फ्रेंड सर्कल चांगला असल्याने मग 10वीची परीक्षा दिली. तुमचे बाबा काय करायचे? बाबा पण हेच कन्स्ट्रक्शनचं काम करायचे, मजुरी, मातीकाम. आणि तुमचे? माझे पप्पा सिटी केबलमध्ये ऑफिसला होते. मग खूप खडतर बालपण? हां, बालपण तर खूप खडतर. आता कधी कधी आठवलं तर वाटते कधी कधी स्ट्रगल केलं म्हणून काम. बालपण म्हणजे एकदम कष्ट केलं. कष्ट करून सगळं स्वतःच्या पायावर उभं केलं. आता एकदम व्यवस्थित? आता व्यवस्थित. नोकरी छान चालली. आता लवकर लग्न झालं का? झालं, हो की नाही? नाही, लग्न झालं तरी करणं आहे अजून. काय करायचंय? घर घ्यायचंय. घरांसाठी घरात सगळं वस्तू आणायचे. वस्तू आणायच्या? अजूनसाठी आणायचे. यांच्यासाठी वस्तू आणायच्या आहेत. अजून बहिणीचं लग्न पण करायचं. बहीण कुठे असते? बहीण एकीचं लग्न केलंय, ती ठाण्याला असते. आणि एक आता घरी आहे सध्या. तिचंही लग्न करायचं. त्यामुळे खूप जबाबदाऱ्या आहेत तुमच्या. काळजी करू नका, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. हा, आणि तुमचा डीजे जरा कमी ठेवा. म्हणजे छान गाणी ऐकायला येतील असं मला म्हणायचं. सुखाची गाणी ऐकायला येऊ दे. बरं, आता बक्षीस मिळून द्यायचं असेल तर पहिलं बक्षीस कोणाला द्यायचं? आजीला. दुसरं? मम्मीला. तिसरं? नंदेला. चौथं? भाचीला. पाचवं? बाच्याला. बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. छान. आता पहिलं बक्षीस. चला, आजीला बक्षीस मिळालं. आता दुसरं? मम्मीला. आईला मिळालं बक्षीस. चला, तिसरं बक्षीस कोणाला? नंदेला. नंदेला. चला, नंदेला बक्षीस मिळालं. आता कोण? भाचा. भाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.